नमस्कार मित्रांनो. तो आज मी परत आलेलो आहो धरणावर मच्छी घ्यायला. तर इथं मच्छी कापत होते भाजी बनवायसाठी. तर तुम्हाला आज मी दाखवत आहे की इथं धरणावर भाजी कशी बनवतात. तर एकदम साध्या पद्धतीने भाजी बनवत आहे. बघू शकता माझ्या मागे धरण आहे आणि हे आता मच्छी कापलेली आहे, आता धुवत आहे. चांगली मस्त साफ करत आहेत. ही चिलापी मच्छी आहे, हिच्यामध्ये काटा फार कमी राहते. कोंबडा मच्छी, चिलापी मच्छी म्हणतात हिला. काटा पण कमी राहते आणि खायला पण चांगली आहे, टेस्टी मच्छी. हे भाऊ साफ करत आहेत. आता हे साफ करण्यानं झालेलं आहे. आता 2 प्लेटमध्ये काढलेला आहे. तर परत एक बार धुवत आहेत आता दादा. आता पूर्ण मच्छी भाजी बनण्याकरिता रेडी झालेली आहे. आता चला मित्रांनो, आता भाजी कशी बनवत आहेत ते बघूया. हे बघा, हे चूल आहे, तिथं हे काड्या आहेत. हे बघा, हे आता पेटवलेलं आहे. एकदम साध्या पद्धतीने भाजी बनवली आहे आणि इथली टेस्टी भाजी होते धरणावर. नाही त्याला जास्त मसाला टाकतात ना काही ना काही. हे बघा, तेल टाकलेलं आहे. आता तो थोडासा मसाला आणला होता तो टाकलेला आहे. आता त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकत आहे. थोडासा मसाला झालेला नाही आहे, तो झाल्यानंतर मिरची पावडर टाकतील. पाणी पाहिजे ना. आता मिरची पावडर टाकलेली आहे. थोडासा हाही पण मसाला टाकलेला आहे त्यात. नमक टाकलेलं आहे. एक घरकुल मसाल्याची पुडी आहे वाटते. नाही, हळद आहे. आता त्याच्यामध्ये पीस टाकलेले आहेत. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता ते दादा फिरवतील आता थोडंसं, कारण की सगळ्या पीसला मसाला लागला पाहिजे.
मीठ देऊन द्या टाकून द्या. थोडंसं नमक पण टाकलेलं आहे वरून. खूपच चांगली भाजी झाली. थोडंसं आता झाकून ठेवलेलं आहे. हे थोडंसं आता पूर्ण एकदम मसाला लागलेला आहे. आता वरून थोडंसं पाणी टाकतील आता दादा. हे बघू शकता धरण पाणी टाकलेलं आहे आता. पाणी पाहिजे बरं. रस्त्यातच होते रस्सा पाहिजे. धरणावरची भाजी एवढी छान होते ना मित्रांनो, मस्त जेवण होते. थोडंसं पाणी अजून टाकलेलं आहे. एकदम साध्या पद्धतीने भाजी केलेली आहे. ते बघू शकता मी शूट करत आहे. आता 5-10 मिनिटांमध्ये भाजी तयार होणार आहे. आता हे बघू शकता मित्रांनो, मी जेवण करत आहे. खूपच छान रस्सा झालता. सर्वांचे जेवण झालेलं होतं. अजून माझं चालूच होतं जेवण, कारण की माझं जेवण आरामशीर आहे. जेवण झालेलं आहे मित्रांनो. आता मच्छी घेत आहे. हे बघा पूर्ण जिवंत मच्छी आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तर आता मी बंद करत आहे मित्रांनो. बाय बाय.